महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून उमेदवारी चित्र अधिक स्पष्ट होणार आहे। महायुतीमध्ये जागा वाटप निश्चित झालं असून भारतीय जनता पक्ष 11 जागा, शिवसेना शिंदे गट 4 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवते। तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 6 जागा, शिवसेना ठाकरे गट 4 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढते। दरम्यान काही जागांवर महायुतीत बंडखोरीचे संकेत दिसत असून बंडखोरी आज शमणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्री फडणवीस यांची काल रात्री भेट घेण्यासाठी पोहोचले। संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला होता। अब्दुल सत्तार यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन आपली खदखद व्यक्त केली, परंतु भेटीनंतर आमदार अब्दुल सत्तार हे पुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज आज मागे घेणार आहेत। अमरावती विधान परिषद निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्जावरील आक्षेपांच्या सुनावणीत उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद करण्यात आलाय। या निर्णयानंतर जिल्हा प्रशासन व बाजोरिया यांच्यात वाद निर्माण झाल्याची घटना घडली आहे। रात्री बाजोरिया पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात निर्णयाची प्रत मागण्यासाठी आले असता तेथे त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरून वाद घातल्याचा आणि प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप जिल्हा प्रशासनानं केलाय। या घटनेनंतर निवासी जिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी गाडगे नगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे। महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर रेश्मा काळे यांनी भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात उभं राहून राजकीय वातावरण तापवलंय। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याची माहिती त्यांच्या वतीनं देण्यात आली आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत महायुतीतील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। मुंबईत आमदार मिलिंद नार्वेकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। सह्याद्री अतिथीगृहावर सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील क्रीडा मैदानावर महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यासंदर्भात बैठक झाली आहे। या मैदानावर महिलांसाठी स्वच्छतागृह बांधावीत हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मिलिंद नार्वेकरांनी उपस्थित केला होता। आझाद आणि क्रॉस मैदानावर स्वच्छतागृहांचा अभाव आहे। जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कार्यवाही झाली नसल्यानं नार्वेकरांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी तत्काळ दखल घेत स्वच्छतागृह उभारण्याचे निर्देश दिले। महायुतीला बऱ्याच ठिकाणी बंडखोरी शमवण्यात यश आलं असलं तरी नाशिकचा तिढा अजूनही कायम आहे। नाशिकमध्ये बंडखोरी शमवण्यासाठी एकनाथ शिंदेंचे संकटमोचक उदय सामंत धावून गेले, पण भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते आणि अपक्ष गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आलं नाही। आता उदय सामंत यांनी फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्याकडे चेंडू टोलावलाय। बंडखोरांना महाजनच शांत करतील असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। तर नाशिकातली बंडखोरी शमवण्यात आम्हाला नक्कीच यश येईल अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे। नाशिकमध्ये महायुतीकडून शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे अधिकृत उमेदवार आहेत। गिरीश महाजन साहेबांवरच माझी उमेदवारी अवलंबून आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये गिरीश महाजन साहेब हे समन्वय समितीमध्ये देखील आहेत, आमचे ज्येष्ठ मंत्री देखील आहेत आणि या बाबतीमधली सकारात्मक भूमिका स्वतः गिरीश भाऊंनी काल माझ्यासमोर घेतलेली आहे। त्याच्यामुळे गीते साहेबांशी ते चर्चा करतील, त्यांची समजूत काढतील आणि आमच्या नरेंद्र दराडे साहेबांचा विजय सुखकर करतील। आता अजून उद्याचा दिवस आहे, उद्या 3 वाजेपर्यंत माघार आहे। निश्चित आम्ही त्यांची समज काढू, आम्ही त्यांना समजवू, त्यांच्याशी चर्चा करू। मला वाटतं यातून मार्ग 100% निघेल। अजून उद्याचा दिवस आहे, उद्या 3 वाजेपर्यंत माघार आहे। निश्चित आम्ही त्यांची समज काढू, आम्ही त्यांना समजवू, त्यांच्याशी चर्चा करू। मला वाटतं यातून मार्ग 100% निघेल। जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे। दळवी यांच्या पोस्टमुळे कोकणातील शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे। माझा संघर्ष कुणा व्यक्तीविरोधात नव्हता तर कोकणच्या विकासासाठी आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी होता असं त्यांनी मजकुरात स्पष्ट केलंय। माझ्या राजकीय प्रवासात एका राजकीय पर्वाचा अंत मी स्वतः केला होता, आज दुसऱ्या एका राजकीय पर्वाचा अंत झाला असता असंही त्यांनी म्हटलंय। महायुतीतील अंतर्गत संघर्षामुळे राजकीय वातावरण तापले असून
भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेले तसेच विद्यमान जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. ही जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला सुटली असून त्या ठिकाणी दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र या प्रक्रियेत महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते आणि इतर पदाधिकारी उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे. आणि यामुळे या निवडणुकीत भाजप एकाकी पद्धतीने लढणार की बंडखोर उमेदवार नितीन भुतडा आपला अर्ज मागे घेणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाले. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. संख्याबळ जुळत नसल्याचं कारण कांबळे यांनी दिलंय. तिकीट दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेसचे आभारही मानलेत. मात्र पक्षाशी चर्चा न करता परस्पर माघार घेऊन कांबळेंनी पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. हे लोकशाहीचं वस्त्रहरण नसल्याची प्रतिक्रिया नाईक यांनी दिली आहे. महाविकास आघाडीकडे जनसंख्या कमी आहे आणि जनसंख्येवर म्हणजेच नगरसेवकावरच ही निवडणूक अवलंबून आहे आणि नगरसेवकाची संख्या कमी पडते. एक मागासवर्गीय माणसांना एवढं मोठं तिकीट देणे आणि निवडणुकीमध्ये उतरवणे हे माझ्यासाठी भूषणावह बाब आहे. परंतु हे असं तोंडी बोलून किंवा लेखी बोलून चालत नाही. या गोष्टीला सगळं साम दाम दंड लागते आणि ते आमच्याकडं सध्या संख्याबळ पुरेशी नसल्याकारणाने आपण हे निवडणूक जिंकू शकत नाही अशी माझी धारणा झाली आहे. साहेबराव कांबळे हे अनुसूचित जातीचे होते आणि कदाचित पहिल्यांदाच अशा प्रकारे एका मागासवर्गीय माणसाला विधान परिषदेची उमेदवारी ही काँग्रेस पक्षाने दिली. पक्षाला कोणतीही सूचना न देता, पक्षाशी कोणतीही चर्चा न करता साहेबराव कांबळे यांनी हे जे कृत्य केलं आहे खरोखरच हे पक्षाचा विश्वासघात करणार आहे, पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख हे रिंगणात आहेत. त्या अनुषंगानं अमरावतीच्या एका हॉटेलमध्ये निवडणूक प्रभारी यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. निवडणूक कशी लढायची, मुद्दे काय असतील आणि प्रचार कसा करायचा यावर यशोमती ठाकूरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं असून 5 जूनपासून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येईल. सुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. दळवी यांच्या पोस्टमुळे कोकणातील शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. राजकीय प्रवासात एका राजकीय पर्वाचा अंत मी स्वतः केला होता आणि आज दुसऱ्या एका राजकीय पर्वाचा अंत झाल्याचं दळवींनी या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यांच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संतप्त सवाल केलाय. मंत्रालयात झालेल्या बैठकीत नागपूर, अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलंय. मेळघाटातील गंभीर त्रुटी आणि सुविधांच्या अभावाबद्दल नाराजी व्यक्त करत युद्ध पातळीवर कार्यवाहीचे स्पष्ट निर्देशही दिलेत. अमरावतीतील दर्यापूर रुग्णालयाचं श्रेणीवर्धन, ट्रॉमा केअर युनिट, सिटी स्कॅन, रक्तपेढी आणि MRI सुविधा तातडीनं देण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. तर नागपूरमधील नरखेड, कामठी, उमरेड या रुग्णालयांच्या प्रलंबित प्रस्तावांवरही चर्चा झाली आहे. ग्रामीण जनतेचा जीव टांगणीला लावणारी ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही बावनकुळेंनी दिलाय. वडार समाजासाठी फडणवीस सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. वडार समाजातील बेघर कुटुंबांसाठी घरकुल योजनेच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या 2.5 लाखांसोबत अतिरिक्त 2 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी दिले. कामगार कल्याण मंडळामार्फत वडार बांधकाम कामगारांना लाभ मिळणार आहे. तसेच जिल्हा परिषद, महापालिका स्तरावरील काही कामे वडार समाजासाठी राखीव ठेवण्याचाही विचार सुरू आहे. पुण्यात विद्यार्थ्यांसाठी भव्य वसतिगृह उभारण्यावरही चर्चा झाली असून जात प्रमाणपत्रांसाठी विशेष शिबिरांचं आयोजनही केलं जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा मुंबईत साजरा होणार आहे. 10 जूनला सकाळी 10 वाजता वायबी चव्हाण सेंटर येथे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. पक्षाकडून निष्ठा विचारांशी, बांधिलकी जनतेशी अशा आशयाचे पोस्ट करत ही माहिती देण्यात आली आहे. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक अमित सैनी हे कराडमध्ये दाखल झाले. कराडच्या प्रशासकीय इमारतीतील मतदान केंद्राची पाहणी करत प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी त्यांना माहिती दिली आहे. या निवडणुकीसाठी एकूण 12 मतदान केंद्रे असून त्यात साताऱ्यामध्ये 7 आणि सांगलीत 5 केंद्रांचा समावेश आहे. एकूण 895 मतदारांपैकी 472 मतदार साताऱ्यातील आहेत तर 423 सांगलीतील आहेत.
आनंद परांजपे यांची शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्य संघटन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. पक्षात प्रवेशानंतर लगेचच त्यांच्यावर मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा रंगली आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी मुलगा आर्यमन यांच्यासोबत शेतामध्ये ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली आहे. त्यांनी गोपीनाथ गडावर रसायनमुक्त शेती करण्याचा संकल्प केला होता. त्याचबरोबर शेतात काम करणार असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. परळी तालुक्यातील देशमुख टाकडी येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत नांगरणी केली आहे. यावेळी मुलगा आर्यमान देखील त्यांच्यासोबत होता. मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतःच नांगरणी केल्यानं आता याची चांगली चर्चा होती आहे. जागतिक हवामान संघटनेनं मान्सून संदर्भात नुकताच एक इशारा दिलाय. या इशाऱ्यानुसार प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडातील मान्सूनवर परिणाम होणार आहे. या हवामान बदलामुळे यंदा देशभरात सरासरीच्या केवळ 90% पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या भागांना कोरड्या दुष्काळाचा मोठा फटका बसू शकतो. भारताची 60% शेती मान्सूनवर अवलंबून असल्यानं अनेक खरीप पिकांना याचा फटका बसू शकतो आणि यामुळे महागाई आणि पाणी टंचाईच्या समस्याही उद्भवू शकतात. अंधेरी परिसरात काल रिमझिम पाऊस सुरू होता. त्याच पावसात अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याचं दिसलं. सबवे परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ बाजूलाच काढून ठेवल्यानं एका सरीतच पूल पाण्याखाली गेलाय. दरम्यान आता अंधेरी सबवेची वाहतूक सुरळीत करण्यात आली असून पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल समोर आली आहे. दरम्यान अजूनही मुंबईत नालेसफाई योग्य पद्धतीनं झालेली नाहीये. यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. महापौर सांगतायत 85%, आमच्याकडे आहे ती 105% सांगतायत प्रशासन. उपमहापौर सांगतायत 70च्या खाली. ॲक्च्युअल प्रशासन म्हणतो 85 ते 50च. आकडे लावायचं काम करतायत. असे जर ढोंगीपणा करून करत असतील तर काय मुंबईकरांच्या नशिबाला आहे ते आता पाऊस आल्यावरच कळणार. 15 ते 20 mm पाऊस जर पडला तरच त्या सबवेची क्षमता आहे. त्यापेक्षा थोडा जरी अधिक पाऊस पडला तर त्या सबवेमध्ये आता क्षमता उरलेली नाही. आणि उड्डाणपुलाच्या बाबतीत तर मी आज त्याची सुद्धा सर्व माहिती घेतली. त्या ठिकाणी उड्डाणपूल करता येईल का म्हणून पाहणी करण्यात आली, परंतु व्यावहारिकदृष्ट्या त्या उड्डाणपुलाची डिझाईन काय त्या ठिकाणी बसू शकत नाही. ठाणे महापालिकेनं मुंब्रा परिसरात केलेली नालेसफाई केवळ कागदावरच आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. प्रत्यक्ष काम अर्धवट असल्यानं पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविका पल्लवी जगताप थेट न्यायालयात उतरल्या. नालेसफाई न झाल्यास ठाणे मुख्यालयासमोर कचरा टाकण्याचा इशारा त्यांनी दिलाय. महापालिकेनं नेमलेल्या ठेकेदारांनी काम पूर्ण न केल्याचा स्थानिकांचा आरोप असून पालिकेनं मात्र शहरातील 80% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केलाय. नालेसफाईसाठी 5 जून ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. कचरा उठा के मैं टीएमसी के हेड ऑफिस में डालूंगी. इसके पहले मैंने एक आंदोलन किया था अंबेडकर नगर में पिछले 3 साल पहले, जब प्रशासन राज था. हम लोगों ने वो कचरा उठा के इसी कॉन्ट्रैक्टर के ऑफिस में डाला था. अभी मैं कॉन्ट्रैक्टर के ऑफिस में नहीं डालूंगी. अभी मैं हेड ऑफिस में, जहाँ पर हमारे आयुक्त साहब बैठते हैं, हमारे महापौर मैडम बैठते हैं, उनके ऑफिस के बाहर जाकर ये कचरा डलेगा. धाराशिवच्या उमरग्यात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. धाराशिवच्या अनेक भागाला पावसानं झोडपून काढलंय आणि त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय, तर दुसरीकडे नागरिकांची तारांबळे उडाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यात पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय, परंतु कृषी विभागाकडून जोपर्यंत 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक नदी नाले पुन्हा प्रवाहित झालेत. पावसामुळे विहिरी, ओढे आणि जलस्रोतांना आधार मिळालाय. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावांना मोठा दिलासा मिळालाय. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना गारव्याचा अनुभव मिळतोय. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग आलाय. आगामी मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय.
सांगली पाटबंधारे विभागाच्या पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी काल कोयना धरणातून नदीपात्रात 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचं 1 युनिट सुरू करून हा विसर्ग सोडण्यात आलाय. त्यामुळे वीज निर्मिती काही प्रमाणात सुरू राहील. यंदा पावसाळा अद्याप सुरू न झाल्यानं आणि उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानं कोयना धरणातील पाणीसाठा लक्षणीयरित्या घटलाय. केवळ 15.70 टीएमसी म्हणजेच उपयुक्त जिवंत साठा हा 10.58 टीएमसी एवढा शिल्लक आहे. तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे जवळपास 8 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याचा अंदाज आहे. सध्या धरण क्षेत्रात पावसाची नोंद नाहीये आणि नवीन पाण्याची आवकही शून्य आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीबाबत एक मोठी बातमी आहे. कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. शेतकरी कर्जमाफी देणारा शासन निर्णय जारी झाला. कर्जमाफीला कॅबिनेट मंजुरी मिळाल्यानंतर तातडीनं शासन निर्णय जारी करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री व सहकार प्रधान सचिवांचा समावेश आहे. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीनं होणार असून संपूर्ण प्रक्रिया सहकार आयुक्त व निबंधक पाहतील. सरकारनं घेतलेला कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर बदलावा, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या दारात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, असा इशारा पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी दिलाय. सरकारनं फसवी शेती कर्जमाफी केली आहे, त्यामुळे हा निर्णय बदलावा. आम्ही कृषी मंत्र्यांच्या तालुक्यातले आहोत, त्याच्यामुळे कृषी मंत्र्यांनी हा निर्णय बदलावा, अन्यथा शुक्रवारी कृषी मंत्र्यांच्या दारात शासन निर्णयाची होळी केली जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय. आम्ही 5 तारखेला दत्तात्रय भरणे यांच्या दारात या शासन निर्णयाची होळी करण्यासाठी बसणार आहे. वेळीच जर सरकारने जर हे याच्यात बदल नाही केला आणि सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त नाही केलं तर आमचं आंदोलन हे ठरलेलं आहे आणि या शासन निर्णयाची होळी ही होणारच. भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातल्या कुंभली येथे शासकीय मका खरेदी केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झालाय. खरेदी प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्यानं केंद्राबाहेर तब्बल 2 किलोमीटरपर्यंत ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. प्रखर उन्हामुळे शेतकरी आणि चालकांचे हाल होत असून केंद्रावर पिण्याच्या पाण्याची किंवा सावलीची कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचं चित्र आहे. दरम्यान जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यानं मका भिजणार का या चिंतेनं शेतकरी अधिकच त्रस्त झालेत. या परिस्थितीची दखल घेत खासदार प्रशांत पडोळे यांनी कुंभली येथे खरेदी केंद्राला भेट देऊन पाहणी केली आहे. शेतकऱ्यांची अवस्था पाहून त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यात सध्या डीएपी खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक खत मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतोय. डीएपी खत खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. मात्र अनेक ठिकाणी खत उपलब्ध नसल्यानं त्यांना रिकाम्या हातीने परतावं लागतंय. काही दुकानांवर डीएपी उपलब्ध नाही असे फलक लावण्यात आलेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि चिंता वाढली आहे. योग्य वेळी खत उपलब्ध न झाल्यास पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होतीये. पेट्रोल आणि डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीनंतर त्याचा परिणाम सगळ्याच गोष्टींवर होतोय. महागाईमुळे सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेटही कोलमडलंय. अशातच स्कूल बसच्या भाड्यातही वाढ झाल्यानं लाखो पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. शाळा सुरू होता स्कूल बसच्या भाड्यात 15% वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनेनं घेतला. स्कूल बस मालक संघटनांकडून सरकारशी चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र त्यात त्यांना यश न आल्यानं दरवाढीचा निर्णय घेण्यात आलाय. महागाई सामान्य जनता होरपळत असताना आता शैक्षणिक खर्चही वाढत असल्यानं हा अतिरिक्त भार कसा पेलायचा असा प्रश्न पालकांना पडलाय. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 341व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 7 जुलैला देहूच्या मुख्य देऊळवाड्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करेल. पालखी रथ आणि चौघडा गाडीसाठी संस्थांतर्फे 3 बैलजोड्या खरेदी करण्यात आल्या असून ते यंदाच्या सोहळ्यात सहभागी होतील. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची दिलेली डेडलाईन पुन्हा हुकली आहे. मे महिन्याची डेडलाईन संपली तरी मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. परिणामी यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपूर्ण कामांचा सामना करावा लागणार आहे.
तुळजापूरमध्ये श्री तुळजाभवानी देवी मंदिरातील शहाजीराजे मुख्य महाद्वार सर्वसामान्य भाविकांसाठी बंद ठेवल्यानं वाद पेटलाय. मंदिर संस्थान केवळ व्हीआयपी पासधारक आणि सिंहासन पूजा करणाऱ्यांनाच मुख्य प्रवेशद्वारातून आत सोडत असल्याचा आरोप करत स्थानिक व्यापारी आक्रमक झाले. सर्वसामान्य आणि व्हीआयपी भाविकांमध्ये दुजाभाव होतोय असं म्हणत मुख्यद्वार सर्वांसाठी खुले करण्याची मागणी करत व्यापाऱ्यांनी तुळजापूर बंदची हाक दिली आहे. एवढंच नाही तर मुख्य प्रवेशद्वारातून एकाही व्हीआयपीला आत जाऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. आणि त्यामुळे मंदिर परिसरातलं वातावरण सध्या चांगलंच तापलंय. भंडारा शहरात केंद्र सरकारच्या इंधन आणि एलपीजी दरवाढीच्या धोरणांच्या विरोधात संतापाची लाट पाहायला मिळाली आहे. दर 8 दिवसांनी होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली असून या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भंडारा शहरातल्या त्रिमूर्ती चौकात तीव्र निषेध आंदोलन केले. केंद्र सरकार जाणीवपूर्वक महागाई वाढवून सर्वसामान्यांचं कंबरडं मोडत असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केलाय. सरकार जोपर्यंत ही भाववाढ मागे घेत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशाराही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलाय. केंद्र शासन नुसतं पेट्रोल डिझेलचे भाव वाढवत नाहीये, तर पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, रोजच्या दैनंदिन कामासाठी लागणारा भाजीपाला असेल, तेल तिखट मीठ असेल, डाळीचे भाव असतील, सर्वच बाबतीमध्ये महागाई वाढताना दिसत आहे. आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाचे जगणं या देशामध्ये दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे. नाशिकच्या सटाणा बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांचं आमरण उपोषण सुरू आहे. वारंवार पडलेले बाजारभाव, निर्यात बंदी, निसर्गाचा असमतोल आणि यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला. कांद्याला 3,000 रुपये हमी भाव द्यावा, निर्यात बंदी उठवावी, अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आलेलं नुकसान अनुदान हे खात्यावर वर्ग करावं, कांदा पीक पाहणी, कापणी प्रयोगाची चौकशी करावी या मागण्यांसाठी शेतकरी उपोषण करतायत. बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी आणि गारपीट झालेली, परंतु त्या अवकाळी आणि गारपीटीचे कुठलेही पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाही. आमची पहिली मागणी ती आहे. त्याच्यानंतर दुसरी मागणी जी आहे ती शासनाने 3,000 रुपये क्विंटल दराने बाजार समितीत कांदा खरेदी करावा. तिसरी जी मागणी आहे ती बागलाण तालुक्यात 18 पीक कापणी प्रयोग झालेले, त्या पीक कापणी प्रयोगाची फेर चौकशी व्हावी. आणि डी कंपनी आणि पाकिस्तानच्या ISI कनेक्शन प्रकरणी मोठी कारवाई झाली आहे. मुंबईजवळच्या भाईंदरमधून 26 वर्षीय हुजैफा फारुख अहमद हाशमी याला अटक झाली आहे. मुंबई ATS आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या संयुक्त कारवाईत ही अटक झाली आहे. हुजैफाला दिल्लीला नेण्याची तयारी सुरू असून दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल त्याला न्यायालयात हजर करून प्रोडक्शन वॉरंटवर दिल्लीला नेणार आहे. मुन्ना झिंगाडाचा विश्वासू असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. त्याच्या चौकशीतून अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी नेटवर्कबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. नाशिक TCS प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते. निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम SITकडून सुरू आहे. मतीन पटेलच्या फोनवरून MIMचे नेते इम्तियाज जलील यांच्यासह इतर राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत संभाषण झाल्याची माहिती आहे. मतीन पटेल MIMचा नगरसेवक असल्यानं पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी निदा खानला आश्रय दिला. त्या दरम्यान फोनवरून संभाषण झाल्याचं उघड झालंय. मतीन पटेल आज पुन्हा नाशिक पोलिसांसमोर हजर होणार असून याआधी 2 वेळा त्याची चौकशी झाली आहे. मुख्यमंत्री साहेबांना जेव्हा मी भेटलो त्या टायमाला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं 6-8 ह्याच्यामध्ये मी कुणाची गय करणार नाही. आणि त्या पद्धतीने पोलिसांनी तपास केलेला आहे. नाशिकचे पोलीस असेल, संभाजीनगरचे पोलीस असेल, सर्व ह्या प्रकरणाच्या मागं आहेत. आणि हा प्रकार फक्त नाशिकपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाळं कुठं कुठं आहे याची पाळमुळं उघडायचं काम हे नाशिक पोलीस यंत्रणा करत आहे. म्हणून मला वाटतं आता तपासाला चांगल्या प्रकारे गती आलेली आहे. अनेक आरोपी याच्यामध्ये आता अटकेमध्ये राहतील. दरम्यान निदा खान प्रकरणावर मतीन पटेल यांनी आपली बाजू स्पष्ट करत अनेक आरोप फेटाळले. निदा खानला आपण आधीपासून ओळखतही नव्हतो. निदा खान ऑफिसमध्ये आल्यानंतर केवळ 2-3 दिवसांसाठी रूम दिली होती असं स्पष्टीकरण मतीन पटेल यांनी दिले. तसंच या प्रकरणात इम्तियाज जलील यांचं नाव वारंवार घेतलं जात असल्यावर त्यांनी स्पष्टपणे नकार दिलाय. इम्तियाज जलील यांना या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलंय. या प्रकरणात आपल्याला चुकीच्या पद्धतीनं गोवलं जात असल्याचा त्यांचा दावा आहे. दरम्यान निदा खान प्रकरणावरून पुन्हा राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या प्रकरणातील आरोपपत्रात इम्तियाज जलील यांचं नाव आल्याचा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. या प्रकरणाबाबत त्यांनी यापूर्वी भाष्य केलं होतं. आता पोलीस सर्व संबंधित पुरावे गोळा करत असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर चौकशीला गती मिळाली असा दावाही त्यांनी केलाय.
भिवंडीच्या हद्दीतून जाणाऱ्या दिवा वसई रेल्वे मार्गावर अंजूर फाट्याच्या लक्ष्मण नगर झोपडपट्टीवर मध्य रेल्वेच्या जेसीबीचा हातोडा पडलाय. गेल्या 30 वर्षांपासूनच्या 258 झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्यात. राहणार ग्रामपंचायतीनं इथे वीज, पाणी आणि अंगणवाडीची सुविधाही दिली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासन अतिक्रमण हटवण्यावर ठाम होतं. इथे राहणारे आदिवासी आणि भटके कुटुंबीय पुनर्वसनाशिवाय कारवाई करू नये अशी मागणी करतायत, असं माजी सरपंच राजेंद्र भोईर यांनी सांगितलंय. 258 घरे या ठिकाणी आहेत आणि सर्व रोजंदारीवर काम करणारी माणसं आहेत. घराचं पुनर्वसन जे आहे त्याचं कसं अबाधित राहील याच्याकडे शासनाचं लक्ष आहे, परंतु तसे न होता इथल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना रस्त्यावर आणलेलं आहे. बारामतीतील राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक किशोर मासाळ यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. एका 45 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालाय. यानंतर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ओळखीचा गैरफायदा घेत महिलेच्या राहत्या घरी जबरदस्तीनं प्रवेश केल्याचा आरोप मासाळ यांच्यावर आहे. ठाण्यातल्या वागळे एस्टेट येथील फेरोडाय कंपाऊंडमधल्या 16 लघु उद्योजकांना क्लस्टर योजनेअंतर्गत 48 तासात जागा खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. या कारवाईमुळे 350हून अधिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपजीविकेवर परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय केळकर यांनी उद्योजकांच्या पाठीशी उभे राहत क्लस्टर योजनेला विरोध नाही, मात्र उद्योजकांना उद्ध्वस्त करू नका असा इशारा दिलाय. गरज पडल्यास बेमुदत उपोषण करण्याचाही त्यांनी इशारा दिलाय. आता पुण्यातून आणखी एक मोठी बातमी आहे. पुण्यात हुंड्यासाठी छळ आणि गर्भपाताच्या सक्तीनं विवाहितेनं आत्महत्या केली आहे. पुण्याच्या चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पतीसह सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल झालाय. तेजस्विनी गोरख सोनवणे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तेजस्विनीचा छळ केल्याचा आरोप आहे. फ्लॅटसाठी 3 लाख आणि अधिक मासात सोन्याच्या अंगठीची मागणी करण्यात आली होती. मारहाण करून माहेरच्या लोकांशी संपर्क तोडण्यास भाग पाडल्याचाही आरोप होता. माझ्या बहिणीने तेजस्विनी शामराव घरच्या जाचाला कंटाळून गळफास घेतला. माझं एवढंच आव्हान आहे की मुख्यमंत्री आणि आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की ह्याचा पुन्हा उद्रेक होतोय. यातून काहीतरी आपण चांगला ठोस मार्ग काढावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी. बीडच्या गेवराईमध्ये 20 वर्षीय विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी पती, सासू सासरे, दीर, जाऊ आणि नणंद यांच्यावर हुंड्यासाठी आणि पैशाच्या मागणीमुळे मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. पूजा प्रमोद सुरवसे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तपासानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गेवराई पोलिसांनी दिली आहे. पूजा नावाची जी मुलगी आहे तिच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन गेवराई येथे पती आणि सासरच्या मंडळी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणामध्ये मयताच्या शवावर पोस्टमॉर्टम रिपोर्ट करण्यात आले असून त्याचा अहवाल अप्राप्त आहे. तसेच आरोपीचा शोध चालू असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. कोल्हापूरच्या राधानगरीत अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत कॉलेजमधील तरुणीवर प्रियकरासह चौघांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मुरगुड पोलिसांनी आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील आणि रणजित मुधळकर या चौघांना अटक केली असून आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फोटोग्राफीचा व्यवसाय असलेल्या आदित्य शेटकेनेच पहिल्यांदा तरुणीचे अश्लील व्हिडिओ शूट करून मित्रांसोबत बोलण्यास भाग पडलं आणि गेल्या 10 महिन्यात चौघांनी फोटो व्हायरलच्या धमकीवर विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याचं तपासात समोर आलंय. फिर्यादी पीडिता जी आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून 4 आरोपींशी ओळख झाली होती. आरोपी यांनी सोशल मीडियाचा गैरवापर करून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावरती अतिप्रसंग केलेला आहे. याबाबत आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे.
मुंबईच्या कांदिवलीमधल्या डहाणूकरवाडी मेट्रो लिफ्ट विनयभंग प्रकरणातील आरोपीला अटक झाली आहे. कांदिवली पोलिसांनी आरोपीला छत्तीसगडमधल्या रायपूर येथून ताब्यात घेतलंय. 17 वर्षीय मुलीला मेट्रोच्या लिफ्टमध्ये विनयभंग करून आरोपी थेट मुंबईतून ट्रेननं छत्तीसगडला पळून जात होता. कांदिवली पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करून रायपूरमध्ये आरोपीला अटक केली आहे. मीरा रोड येथील नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून 17 वर्षीय अल्पवयीन युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून नयानगर पोलीस चौकशी करतात. डिसेंबरमध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. जानेवारीत प्रत्यक्ष भेट झाली आणि आरोपीनं मुलीशी जवळीक साधून विश्वास संपादन केला. मुलीनं आरोपीला महागड्या भेटवस्तूही दिल्या. कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर तक्रार दाखल झाली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कथित लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप केलाय. मात्र पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू झालाय. पुण्यातल्या जुन्नर तालुका दुहेरी हत्याकांडानं हादरून गेलाय. कौटुंबिक वादातून मुलानंच आपल्या वडिलांचा आणि भावाचा खून केल्याचा प्रकार घडलाय. जयराम मुकडे आणि राजेंद्र मुकडेंचा बावजी मुकडेनं दगडानं ठेचून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. घरगुती वादावरून झालेल्या वादामध्ये चोपणीने त्यांच्या डोक्यात मारहाण करून तसेच त्यांच्या मोठा दगड उचलून त्यांच्या डोक्यामध्ये मारहाण करून दोघांचाही खून केलेला आहे. सदर याच्यामध्ये घटनास्थळी आम्ही जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सदर आरोपी हा ताब्यात घेण्यात आलेला असून सदर आरोपीने गुन्हा कबूल केलेला आहे. पुढील याच्यामध्ये अटकेची प्रोसेस सुरू आहे. राहुरी तालुक्यातल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात 26 वर्षीय कंत्राटी कामगाराची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. शनी शिंगणापूर रोड लगतच्या कापूस सुधार प्रकल्पाशेजारी रक्ताच्या थारोळ्यात युवकाचा मृतदेह आढळलाय. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा तपास करतायत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात अकोल्यात दलित तरुणांचा जनआक्रोश मोर्चा निघालाय. अशोक वाटिका, बसस्थानक चौक आणि गांधी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत सरकार समाजात फूट पाडत असल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला. राज्यभरात या प्रश्नावरून दलित तरुण रस्त्यावर उतरले असून या मोर्चात स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग दिसला. सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. पुणे दारूकांड प्रकरणी ठाण्यात मोठी कारवाई झाली आहे. ठाणे उत्पादन शुल्क विभागानं गावठी दारू प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. ठाण्यातल्या अंजुरवाडी, देसाईगाव खाडी आणि असीमघर खाडीत छापे टाकत तब्बल 1 कोटी रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली आहे. पोखनेल लावून हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्यात. गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन, मिथेनॉल, ड्रग्ज आणि इंजिन्स जागीच नष्ट करण्यात आले. धुळ्यातल्या शासकीय गोदामात शेतकऱ्याकडून 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना गोदाम व्यवस्थापकास लाचलुचपत प्रतिबंध विभागानं रंगेहात पकडलाय. तक्रारदार शेतकऱ्यानं किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ज्वारी विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. माल शासकीय गोदामात आणल्यानंतर मोजणी व बिल प्रक्रियेदरम्यान आरोपीनं 5,000 रुपयांची मागणी केली. तक्रारीनंतर सापळा रचण्यात आला आणि पंचांसमक्ष लाचेची मागणी व स्वीकार निश्चित झाल्यानंतर कारवाई करत अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलाय. अन्न व औषध प्रशासनानं 25 मे ते 31 मे 2026च्या कालावधीत राज्यभर प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याच्या विरोधात धडक मोहीम राबवत 103 कारवाया केल्यात. या कारवाईत 102 आरोपींना अटक करण्यात आली असून 86 आस्थापना सील करण्यात आल्यात. तसेच सुमारे 34 लाख रुपयांहून अधिकचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात आली असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई पुढे सुरू राहील असा इशारा प्रशासनानं दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या जवळा बाजार येथे एका दुकानावर अन्न व औषध प्रशासनानं कार्यवाही केली आहे. एका दुकानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोण्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाला आढळून आलाय. हे लोणी कोणतेही लेबल न लावता विक्री केलं जात होतं. त्याचबरोबर हे लोणी चुकीच्या पद्धतीनं साठवणूक केल्यानं अन्न व औषध प्रशासनाला आढळून आलंय. अधिकाऱ्यांनी लोणी जप्त करत हा लोणी साठा नष्ट केलेला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकानं खराबवाडी येथे सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी जय गणेश भारत गॅस येथे छापा टाकून 81 गॅस सिलेंडर जप्त केलेत. जप्त मालाची किंमत ही सुमारे 1,300,000 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. तपासादरम्यान आरोपी सचिन प्रकाश म्हस्कटे हा घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस बेकायदेशीरपणे इतर सिलेंडरमध्ये भरत असल्याचं उघड झालंय. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना सुरू असलेल्या या व्यवसायामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मलाड पश्चिम येथील सिल्वर बीच परिसरात सुरू असलेल्या कथित वाळू चोरीच्या प्रकाराचा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केलाय. मागील 2 महिन्यांपासून बीच परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याची तक्रार होती. भाजपचे नेते विनोद शेलार यांनी कार्यकर्त्यांसह मध्यरात्री सापळा रचत सिल्वर बीचवर धाड टाकली आहे. रात्री सुमारे 2:30 वाजता करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान वाळू चोरीत सहभागी असल्याचा संशय असलेल्या 7 जणांपैकी एकाला पकडण्यात यश आलंय, तर इतर आरोपींनी पळ काढलाय. या प्रकरणी तहसीलदार कार्यालयामार्फत पंचनामा करण्यात आला असून त्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. चंद्रपूर पोलिसांनी भद्रावती परिसरात मोठी कारवाई करत नागपूरमधल्या एका MD ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 169 ग्रॅम एवढे MD पावडर आणि होंडा अमेज कार असा एकूण सुमारे 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नागपूर येथील आरोपी अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार हा पांढऱ्या रंगाच्या होंडा अमेज कारमधून ड्रग्ज विक्रीसाठी भद्रावती येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. पुण्यातल्या हिंचवडी परिसरात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत 10 किलो अफूच्या बोंडांचा चुरा आणि बोंड जप्त केले. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत पुष्पेंद्र सिंग किरपावान याला अटक करण्यात आली आहे. मूळ राजस्थान येथील रहिवासी असलेला आरोपी अफूच्या बोंडाची विक्री करण्यासाठी हिंचवडीत आल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अफूच्या बोंडांचा चुरा सिगारेट तसेच चहा किंवा कॉफीमध्ये मिसळून नशेसाठी वापरला जातो. आरोपीचे इतर राज्यातील अंमली पदार्थ तस्करीशी संबंध आहेत का, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातल्या बोगटे येथे आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या नावाखाली ॲलोपॅथी उपचार करून लेबल नसलेली औषधं रुग्णांना दिली जात होती. गुप्त माहितीवरून आरोग्य विभागाने छापा टाकलाय. यात लेबल नसलेल्या 20 ते 25 हजार गोळ्या, सलाईन आणि सिरिंज जप्त करण्यात आल्यात. उपचार करणारा रॉय नावाचा बोगस डॉक्टर कारवाईनंतर नॉट रिचेबल झालाय. आरोग्य विभागाकडून बोगस दवाखाना सील करण्यात आलाय. डॉक्टरची डिग्री तपासण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तारू आनंद यांनी दिली आहे. गेल्या 10 वर्षांपासून हा व्यवसाय सुरू असताना आरोग्य विभागाला माहिती नसावी का असा सवाल नागरिक विचारत आहेत. पुणे नाशिक महामार्गावर विद्युत खांबांवरील केबल धोकादायकरित्या हटवण्यात आल्यात. यावेळी दुचाकीस्वार थोडक्यात बचावलाय याचा व्हिडिओ समोर येत आहे. महामार्गावर असं धोकादायकरित्या काम करणं प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतं याची कल्पना असतानाही 2 व्यक्तींनी हे धाडस केलं. वाहतूक थांबून केबल हटवणं किंवा विद्युत खांब काढण्याचं काम करणं अपेक्षित होतं. आता या दोघांवर पोलीस आणि प्रशासन काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. नंदुरबार शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय स्टेट बँकेत सुरक्षा रक्षकाकडून चुकून बुलेट फायर झाली आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यात आले असून सुदैवाने यात कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र या घटनेमुळे बँकेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोल्हापुराच्या शिरोली जकात नाक्यावर भीषण अपघात झाला. जकात नाक्याजवळच्या ओढ्याच्या पुलावरून 4 चाकी गाडी पुलावरून 30 फूट खाली पडल्यानं गाडी चालकाचा जागीच मृत्यू झालाय. गाडी चालकाचं नाव दुर्गाप्रसाद इटी असं होतं, तर गाडीतील इतर 3 जण गंभीररित्या जखमी झाले असून दुर्गाप्रसाद इटी कोल्हापुरातून बाजाराचं सामान घेऊन त्यांच्या गावी घेऊन जात असताना अपघात झाला. या अपघातामुळे काही काळासाठी महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.